मी ही थेट दृश्य आहे ती खरं तर दाखवणार आहे। काही महत्त्वाचे जे काही कर्मचारी आहे त्यांनाच फक्त आता आतमध्ये आहे ते सोडलं जात आहे। पूर्णतः त्यांची तपासणी आहे ती केली जाते। आपण हे थेट दृश्य बघतोय की ही खरं तर विधान भवनाच्या आतमध्ये येताना हा जो भाग आहे खरं तर हा ठिकाणी आहे ती तपासणी होताना पाहायला मिळते। आपण बघू शकतो की जी काही मशीन आहे स्कॅनिंग मशीनच्या माध्यमातून सर्वतः ते तपासणी केली जाते। त्यानंतर जे पोलिसांचं यंत्र असतं तपासणीचं त्याने देखील आहे ते पूर्णतः तपासणी केली जाते। मूळ जे गेट आहे त्या मूळ गेटच्या या ठिकाणी देखील आय कार्ड प्रथमतः पूर्णतः चेक केलं जातं आणि त्यानंतर खरं तर आतमध्ये सोडलं जातं। त्यामुळे ही धमकी आल्यानंतरून विशेष काळजी आहे ती घेतलेली पाहायला मिळते। खरं तर अगोदर देखील या सगळ्या संदर्भामध्ये आहे ते विधान भवनामध्ये एक काळजी आहे ती घेतली जात होती। मात्र आता कुठेतरी पूर्णतः तपासणी केली जाते आणि याच तपासणीनंतर जे महत्त्वाचे काही कर्मचारी आहेत त्यांनाच फक्त आता पहिल्या टप्प्यामध्ये आहे ते आतमध्ये सोडलं जाते। कारण की बॉम्ब शोधक पथक आलेलं आहे। त्या बॉम्ब शोधक पथकाच्या माध्यमातून खरं तर या सगळ्या भागाची आहे ती पाहणी केली जाईल आणि त्यानंतर बाकीच्या लोकांना सोडलं जाईल। मात्र थेट जे काही मीडियाचे कर्मचारी देखील आहेत ते अगोदर आलेले आहेत त्यांनाच फक्त आतमध्ये प्रवेश दिलेला आहे। बाकी सगळ्यांना आहे ते बाहेर ठेवलेलं पाहायला मिळते। कारण की जे काही मोठ्या बॅग असतात खरं तर या सगळ्या बॅगची तपासणी होते। तर दुसरीकडे विधान भवनातलं हे खरं तर 17-18 माळ्याची एक इमारत आहे ती सगळी इमारत देखील आहे ती पूर्णतः तपासली जाईल। कारण की एक महत्त्वाचं केंद्र आहे, सध्या अधिवेशन आहे त्यामुळे या ठिकाणी सगळे मंत्री मुख्यमंत्री त्याचबरोबर सगळे आमदार देखील आहेत ते या ठिकाणी असतात आणि त्यामुळे एक विशेष काळजी आहे ती होताना पाहायला मिळते। खरं तर हे सगळे काही मंत्र्यांचे दालन असतील ह्या दालनाच्या या ठिकाणी देखील डॉग स्क्वॉड पथक आहे ते फिरते आणि या सगळ्या गोष्टीची आहे ती पाहणी करताना पाहायला मिळते। ही भव्य दिव्य अशी एक 17 माळ्याची खरं तर ही बिल्डिंग आहे विधान भवनाची ती देखील आहे ते पूर्ण तपासणी केली जाईल आणि त्यामध्येच नंतरूनच आतमध्ये सोडलं जाईल। मात्र हे सध्या डॉग स्क्वॉडचं पथक आतमध्ये गेलेलं आहे त्या सगळ्या भागाची आहे ती पूर्णतः पाहणी करेल आणि त्यानंतरून सगळ्यांना आतमध्ये आहे ते सोडलं जाईल। आजूबाजूचा परिसर देखील विधान भवनाच्या बाजूचा त्या ठिकाणी देखील आहे तर मोठ्या प्रमाणामध्ये आहे पोलीस बंदोबस्त बाहेर वाढवण्यात आलेला आहे। खरं तर विधान भवन सुरू असतं त्यावेळेस देखील मोठ्या प्रमाणामध्ये एक पोलीस बंदोबस्त असतो। मात्र आज पुन्हा एक वेगळी फोर्स आहे ती मागून जो बाहेरचा परिसर आहे त्या ठिकाणी देखील एक बंदोबस्त वाढवलेला आहे। कारण की गर्दी होऊ नये यासाठी देखील एक विशेष काळजी आहे ती होताना पाहायला मिळते। मात्र आपण हे काही विधान भवनाचं जे काही महत्त्वाचे गेट आहेत ते सगळे बंद आहेत आणि एकाच गेटमधून सध्या कर्मचाऱ्यांना आतमध्ये सोडलं जातं आहे। मात्र आता जो काही मूळ महत्त्वाचा जो मेन गेट असतो ज्यातून खरं तर लोकांना सगळ्यांना आतमध्ये सोडलं जातो आणि त्या गेटच्या इथे मी ची दृश्य आहेत ती तुम्हाला आता दाखवणार आहे की कशा पद्धतीने सगळी गर्दी आहे ती बाहेर झालेली आहे आणि ती गर्दी आता खरं तर सकाळची वेळ आहे, सगळे कर्मचारी आहेत ते दाखल होत आहेत। मात्र आता या सगळ्यांना आतमध्ये आज सोडलं जात आहे की नाही हे देखील पाहणं गरजेचे। विशेष सीटिंग देखील आहे ती खरं तर आजमध्ये होती आणि त्यामुळेच कुठेतरी सगळे कर्मचारी आहेत ते लवकर आलेले पाहायला मिळत होते। मात्र आता या सगळ्यांना आतमध्ये सोडतायत की नाही हे देखील पाहणं गरजेचं आहे आणि त्यानंतर विधानसभा अध्यक्ष जेव्हा सभागृहात येतील त्यानंतर नेमकं काय घोषणा करतात हे देखील पाहणं गरजेचं आहे। मात्र आज तरी बाहेरच्या लोकांना कोणालाच विधान भवनामध्ये प्रवेश दिला जाणार नाही हे सध्याचं चित्र आहे आणि त्याचमुळे पोलिसांचा एक कसून तपास आहे तो होताना पाहायला मिळतो। मात्र विधान भवनातील कर्मचारी मंत्रालयातली काही कर्मचारी जे विधान भवनामध्ये येतात त्यांनाच फक्त आज आतमध्ये सोडलं जाईल अशा पद्धतीने सांगितलं जात आहे। त्यामुळे आता डॉग स्क्वॉडच्या पथकाची पूर्ण तपासणी झाल्यानंतर विधानसभा अध्यक्ष नेमकं काय निर्णय घेतात हे देखील पाहणं गरजेचं आहे।